नमस्कार, मी नितीन मोरे मराठी धमालमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आहे. येत्या 3 तारखेला म्हणजेच 3 नोव्हेंबरला एक खूप सुंदर असं नाटक आपल्या भेटीला येणार आहे. त्या नाटकाचा पहिला शुभारंभ प्रयोग असणार आहे. अस्तित्व नाटक येतं आहे आणि त्याच नाटकाचे निर्मिती ज्यांनी केले ते कलाकार आणि याच नाटकामध्ये मुख्य भूमिका निभावणारे कलाकार म्हणजेच भरत जाधव सर माझ्यासोबत आहेत. सर, कसं आहेत तुम्ही? मस्त. सर, पुन्हा एकदा निर्मिती क्षेत्रामध्ये येत आहे. तुम्ही मी नंतर पुन्हा एकदा येत आहे. काय सांगाल, का आवडलं? आणि एवढंसुद्धा कळालं की असं मला कळालं की एका कलाकाराकडून हे नाटक तुम्हाला मिळालं आहे, ही भूमिका तुम्हाला मिळाली आहे. काय सांगाल त्याबद्दल? एकतर मुळात काय झालं, हे एकांकिका गाजली होती. स्टेटला स्पर्धेत पण हे नाटक गाजलं होतं. पण मला तोपर्यंत काही माहीत नव्हतं मुळात काहीच. अविनाश नारकर बोलला होता मला की अरे बरं एकदा ते वाचून घे नाटक. त्याची इच्छा होती करायची. म्हटलं हरकत नाही, मी बघेन. पण मला जरा माझ्याही वेळा जरा बसत नव्हत्या. मग चिन्मयी मला बोलली होती एकदा वाचूया का. म्हटलं तू तेच नाटक बोलतेस ना जो अवी बोलतोय ते. तो ती बोलली हो, मग एकदा वाचूयाच म्हटलं. आता मग रीडिंग ऐकलं, मला आवडलं, खूप आवडलं. म्हटलं मी प्रोड्यूस तर करतोच म्हटलं. आणि मला रोल पण आवडला होता. पण मी आवीला शब्द दिल्यामुळे मग मध्ये बोल आता त्याआधी 2 महिने घेतले मी. आवीला सांगितलं की तूच कर आता, म्हणजे माझं काही नाही आहे. त्यालाच आणि तोच दिसत होता मला नंतर. मग त्याच्याकडे अजून एक सिरियल आली आणि तू जरा जास्तच व्यस्त व्हायला. पण तरी त्याला म्हटलं होतं की तू तुझ्या पद्धतीने तालमी सांग, आपण तसे मॅनेज करू म्हटलं. पण त्या बिचाराला त्याची इच्छा असूनही त्याला करता येत नाही आहे. आणि तो सिरियलच्या नाही, दोन्ही टोकाला 2 शूटिंग्स आहेत त्याच्या लागल्यात लोकेशन्स. त्यामुळे त्याला ते जमलं नसल्यामुळे मग मी करायला घेतलं ते नाटक. वेगळ्या धाटणीचं आहे. म्हणजे मी नाटक करताना, तालीम करताना काय आहे, आधांतरची खूप मला आठवण येते. त्या आधांतरचं एक पॅटर्न आहे. ते मिल वर्करचं घर दाखवलं आहे. आणि हे जे आता घर आहे हे म्युन्सिपल कॉलनीत असणारीचे 10x10च्या 10x12च्या खोल्या आहेत. त्यातल्या त्या खोलीत घडणारं नाट्य आहे. आणि मुळात माझं कॅरेक्टर जे आहे ते सफाई कामगार आहे म्युन्सिपाल्टीचं. आणि त्याची एक फॅमिली आहे. अतिशय म्हणजे तशी पुंजी नाही आहे. येईल तो दिवस, त्यावर मुलांना त्यातही शिकवलं आहे, सवरलं आहे. पण मुलं एक वयात आल्यानंतर मुलांचा एक उथळपणा सुरू होतो. त्या बाबतीत बाप जरासा घाबरू नये. आणि बापाची एक इच्छा आहे की त्यांनी गावी जाऊन राहावं. तिथे काय असं तर पण गाव तेवढीच एक छोटी जमीन आहे ती ज्यात राहू शकतो. कारण ही आता 2-2.5 महिन्यात रिटायर झाले की बिल्डिंग पण नाही. तिथे हे नाटक खूप अडकलं आहे. असं थांबलं की अरे काय मुलांनाही जायची इच्छा नाही, बापाला जायचं. बरोबर. त्यातनं जे काही घडतं नाट्य, ते अस्तित्व आहे प्रत्येकाचं. आईचं अस्तित्व वेगळं आहे, ती या घरात अडकली आहे. बरोबर. जसं गावावर इथं आणली आहे 30-35 वर्ष बिल्डिंगच्या खाली पण कुठे बाजारात उतर असेल तेवढंच. बाजार असतील ते घर 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 त्या घरातल्या वास्तूवर अडकले. मुलीची एक वेगळ्या इच्छा आहेत तिच्या पद्धतीच्या. तिला तिचा नवरा कसा हवा यावर तिची वेगळी स्वप्न आहेत. मुलाचं जर असा दिसतं त्याची गर्लफ्रेंड आहे ज्याचे लग्न करायचं आहे. पण अशा काही इन्सिडेंट्स घडतात मग नाट्यात की तेही प्रॉब्लेम होते. त्यामुळे त्याचं स्वतःचं एक अस्तित्व नाही आहे आणि ह्याचं अस्तित्व गावी अडकलं. त्यामुळे सगळेजण त्या शोधात आहेत कॅरेक्टर्स. आणि आता मी तुला खूपच ह्याने सांगते, पण जेव्हा नाटक बघाल तुम्ही पाहाल त्यात आपल्या घरात पण असंच घडतं. हे तेवढं जाणवेनं होईल. आणि खूप वास्तववादी गोष्टी आता किचन बघितलं असेल ना, सगळ्या बारीक सगळ्या गोष्टी आहेत. नाही तर आम्ही नाटकात कसं पेंटिंगमध्ये आम्ही लपवतो ना आपण, आणि तसं सगळ्या रिअल वस्तू आणून सगळ्यात जरा भरलेलं आहे घर. आणि छोट्या घरात सामानचे सामान माणसं भली कशी अडचणीत झोपतील, पण सामान तर नेपथ्य पण सचिन गावकर आहे ज्यांनी स्पर्धेला केलं होतं, तोच ह्या नाटकाचं नेपथ्य करतो आहे. प्रकाश योजना श्याम चव्हाण आहे ज्यांनी जो स्पर्धेला केला तोच इथे करतो आहे. म्युझिक साई पियुष करतो आहे. आणि कलाकार आहेत, यातले 2 कलाकार तर टोटली नवीन आहेत. ती स्पर्धेतनं झाली आहे ती मुलगी. आणि हार्दिक हा ॲक्च्युली माझ्या भावाचा मुलगा आहे. त्यालाही मी माझ्या कुठल्याच नाटकात घेतलं नाही, कारण मी विनोदी करतो नाटकात, त्यात कुठे बसत नव्हता. पण त्याच्या मी एकांकी वगैरे पाहिलं नाही. त्यामुळे तो ह्या रोलला ते करेक्ट बसतो आहे. माझा मुलगा पण वाटतो आहे आणि तो बसतो आहे पण करेक्ट. त्यामुळे त्याचं एक पहिलं व्यावसायिक आहे, त्या मुलीचं पहिलं व्यावसायिक आहे. जयराज नायर म्हणून आहेत, ते शेजारच्या रोल करतात. ते पण आम्ही लोकधारापासून आम्ही एकत्र काम करतो. त्यामुळे तेही कुठे विनोद करत नाहीत करतात. विनोद वगैरे होत नाही, पण सिच्युएशनमध्ये तुम्हाला एक चांगलं मूड गावात घेऊन जातील त्या वातावरणात आणि परत आणतील. पण ज्या घटना घडतात ना ज्या पद्धतीच्या, त्या मात्र आपण रिलेट करत जातो की अरे खरं आहे.
त्यात ते घडणारं नाटक आहे. बरं दादा, तुम्हाला प्रश्न विचारायला आवडेल की जसं मी तुमचा एक इंटरव्ह्यू बघितला वाचलेला किंबहुना, त्याच्यामध्ये तुम्ही असं बोललात की मी कोणत्याच एका व्यक्तीकडे वयाच्या हिशोबाने बघत नाही, त्याची कला केवढी महत्त्वाची आहे. तसं काय सांगाल ह्या नाटकाचा जो दिग्दर्शक आहे, ठार वेडा माणूस आहे तो तर स्वप्नील जाधव, म्हणजे ज्याच्या एकांकिका बोलू नका किंबहुना राज्यस्तरीय नाटकं वगैरे असतात तिथून मुरलेला माणूस आहे. काय सांगाल तो त्याचं कॅरेक्टर कसं आहे त्या माणसाचं? आहे तो प्रामाणिक आहे खूप, त्याच्या गोष्टीशी खूप प्रामाणिक आहे. त्याला जे मांडायचं आहे, जे फक्त आम्ही त्याला हेल्प करतो की कमर्शियलला कसं काय काय थोडेफार चेंजेस असतील तर, पण अदरवाईज त्याच्या थॉटमध्ये गंमत आहे. आणि त्याला मुभा आहे पूर्ण की तू असं नाही की 10 दिवसात नाटक बसव, बरोबर. 1.5 महिने तुझं पहिलं नाटक आहे, तू वेळ घे तुझा आणि कर. आणि त्यांनी स्वतःचा वेळ घेऊन तो व्यवस्थित करतो आहे. कसं असते, नवीन हा शब्द चुकीचा आहे. आम्ही पण कधी कधी नवीन होतोच की कोणतरी आमच्यावर विश्वास ठेवला तर. टॅलेंट महत्त्वाचं आहे आणि तू कसा तो बिहेवियर करतोस, एखादी गोष्ट कसं प्रेझेंट करतो ते महत्त्वाचं आहे. आणि त्या सगळ्या शक्यता त्याच्याकडे आहेत. थंड डोक्यानं तो छान डिरेक्ट करतो, छान समजवतो, नवीन लोकांना समजवतो. आम्हाला पण तो छान पद्धतीने कॅरेक्टर समजवतो, त्यामुळे आम्हाला पण त्याची हेल्प होते. कारण तिथे कुठे नवीन जुनं आणि अनुभव हा बाजूला ठेवून शिकाऊ वृत्ती ठेवायला लागते. अगदीच अगदीच. त्यामुळे तो छान एखादी गोष्ट आणि एखादं कॅरेक्टर समजू शकतो. तेच तर पाहिजे ना दिग्दर्शकाकडे. स्वतः जर तो कॉन्फिडंट असेल तर कामात सुसह्यता येते. त्यामुळे मजा आली त्यावर काम करताना. बरं, मी चिन्मयताईंसोबत जेव्हा गप्पा मारत होतो तेव्हा त्यांचं तेच होतं की मला भरत जाधव हा रिस्पेक्टफुल नट वाटतो. कारण का असे ते भले तुम्ही त्यांना विनोदी भूमिकामधून बघत असाल, पण असंही नाही की तुम्ही जाऊन त्यांच्या खांद्यावर वगैरे हात ठेवलं वगैरे, एवढं पण नाही. पण तसा त्यांचा रिस्पेक्ट आहे. त्या तुमच्याबद्दल बोलतसुद्धा, ती सुद्धा तुमच्यासोबतची मैत्रीणच आहे, तुम्हीसुद्धा सोबतच काम केलेलं आहे. ती पण एक ठार वेडीबाई आहे. तिचं त्या ताईचं कॅरेक्टर म्हणजे एकदमच जगावेगळं आहे. काय सांगाल, पुन्हा एकदा ताईसोबत रंगमंच शेअर करताय? मी पहिल्यांदा काम करतो आहे तिच्यासोबत. मैत्रीण आहे, कित्येक वर्ष आम्ही एकमेकांना ओळखतो. सुमित माझा खूप चांगला मित्र आहे, तिचा मिस्टर सुमित राघवन, तोही माझा खूप चांगला मित्र आहे. आणि मी खूप रिस्पेक्ट करतो सुमितला, तिला पण. पण ह्या कामाच्या ओघात, ह्या नाटकाच्या दरम्यान ती नुसती मैत्रीण नाही, ती चांगली गृहिणी आहे. ती कुटुंबात कोणतं असतं नाही सगळं पाहणारं बघणारं, तालमी तर होतच राहतात, पण तरीसुद्धा तेवढी बारीक काळजी घेणार आहे ती. आणि मुळात आम्ही नेहमी म्हणतो की माणूस चांगला असेल तर काम करायला अजून पॉझिटिव्ह एनर्जी येते. त्यातली ती आहे. ती खूप माणूस म्हणून इतकी चांगली आहे की काम करताना तालमी करता, इथे जसं तालमी करतो आहे, छान सुसह्य होतं. आणि मुळात शेवटी परत माणूस ॲक्ट्रेस हेच आपल्याला लागतं. आणि त्या सगळे गुण तिच्यात आहेत. घरातनंच बरं खिचडी पण आणली ना, असं नेहमी प्रत्येक तालमीला घरातनं काय ना काय. त्यामुळे खूप फॅमिली राहते. बरं, तुर्तास आता मी इकडे थांबतोय, पण जसं आम्ही इंस्टाग्रामवर याचे प्रोमो बघतोय, प्रोमो 2 मिनिटाचे जरी असले त्याच्यामधून खूप काही असं आम्हाला पूर्ण असं कळून येत नाही, पण असं एवढं कळतं की बघ काहीतरी वेगळं बघायला मिळेल. एक प्रेक्षक म्हणून तुम्ही या नाटकाकडे कसं बघता आणि काय वेगळा पैलू प्रेक्षकांना बघायला मिळेल? मला सांगायला आवडेल की हे नाटक टिपिकल नाही आहे. हे नाटक आहे ते एका घरातली गोष्ट नाही आहे नुसती. आज प्रत्येकाच्या मनातल्या प्रत्येकाच्या अस्तित्वावर निर्माण करणारे प्रश्न आपल्या समोर येतात. तर हे नाटक तुम्हाला बऱ्यापैकी ते उलगडत जातं की अरे यार, मला पण हे असंच वाटतं, माझं पण हेच मत आहे, मला असं वाटतं, असं तुम्ही पुढे जा. हे म्हणजे काय सगळं तुम्हाला मानेला सुरा लावून काम करत असं काही नाही. गोड नाटक आहे, एक फॅमिलीर नाटक आहे, गोड नाटक आहे. पण आपल्या घरात आपण समोरच्या खिडकीतनं बघतो ना, आपण रिलेट करणार प्रत्येक गोष्ट. आता पण पहिला सीन बोलला तर आपल्या प्रत्येक घरात असं सीन होतोच ना. होतो अगदीच. नंतर ह्यात गोंधळ सुरू होतो, गडबड सुरू होतो. आणि शेवटी तो गडबड जी आहे ना, ती इतकी त्यांनी इंटरेस्टिंग मांडली आहे ना की आपल्याला वाटते की अरे मला पण असं वाटतं, आपलं पण हे आहे. आणि आपण आजूबाजूला जे वावरतो आहे तेच घडते, तेच आम्हाला छान पद्धतीने समजलं जातं आहे. हा नाटकाचा तो मेन पॉईंट आहे, मूळ गाभ आहे. त्यामुळे नाटक या पहा. मी मुद्दाम अशा जाहिराती करत होतो की लोकांना विनोदी वाटू नये. नाही का, कधी ते मग भ्रमनिरास होतो, अरे आम्ही तुझं ह्याचं नाव बघून आलो नाही, आम्ही काय तर नाही आहे. तरच त्या माहोलमध्ये आहे की आपल्या घरातली गोष्ट बघायला आलं. आणि तो घरातलाच माझा बाप पण असा असू शकतो, माझे वडील, माझा भाऊ हे असेच आहेत, हेच आहे, हा मीच आहे, भावंड सुद्धा असतात. हे तुम्हाला परिपूर्ण जाणवणार आहे. नाही, खरंच खूप भारी वाटतं. तुर्तास वेळेच्या अभावी मी इकडे थांबतोय. तोपर्यंत खरंच धन्यवाद. एक खूप गोड नाटक आमच्यासाठी घेऊन आल्याबद्दल.